पुण्याला एकेकाळी पेन्शनर्स पॅराडाईज म्हणून ओळखलं जायचं, हे तुम्हाला माहिती आहे का? पण एका माणसाच्या हट्टाने पुण्याचा चेहरा मोहराच बदलवून टाकला आणि हा माणूस म्हणजे पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी. त्यांना आपण आधुनिक पुण्याचे जनक म्हणून ओळखतो. ही रील आत्ताच सेव्ह करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका, कारण पुण्याचा हा इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा. 1980च्या दशकात पुणे अतिशय शांत होतं, जिथे रात्री 9 वाजता रस्ते सुमसाम व्हायचे. सुरेश कलमाडींनी पुण्याचं ब्रँडिंग करायचं ठरवलं, पण तेव्हा पुण्यातील जुन्या जाणत्या लोकांनी कडाडून त्याला विरोध केला होता. गणपतीच्या पवित्र उत्सवात हे नाच गाणे आणि फॅशन शो कशाला, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. कलमाडी पुण्याच्या संस्कृतीचा तमाशा करत आहेत. वर्तमानपत्रातून आणि सभांमधून कलमाडींवर टीकेची झोड उठली. अनेकांना वाटलं की हा प्रयोग आता फसणार आणि कलमाडींना माघार घ्यावी लागणार. पण कलमाडी हे पक्के खेळाडू होते. त्यांनी विरोधाला शब्दाने उत्तर न देता कृतीने उत्तर दिलं. त्यांनी थेट अमिताभ बच्चन, रेखा आणि हेमा मालिनींना पुण्यात आणलं. हेमा मालिनींची श्री गणेश वंदना बघायला तर विरोधकांनी सुद्धा गर्दी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन सुरू करून केनियाच्या धावपट्टूंना पुण्याच्या पेठांमध्ये धावायला लावलं. आज पुण्यात जे कॉस्मोपॉलिटन कल्चर, नाईट लाईफ आणि ग्लॅमर तुम्ही बघताय, त्याची खरी सुरुवात कलमाडींच्या या धाडसी निर्णयामुळे झाली.